बघा, मागं आपण फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन बघितला. आता आपण बघतोय फ्लेमिंग्स राईट हँड रूल. राईट हँड रूल आता जे एक्सपेरिमेंट बघितलं होतं ना मागच्या ह्याच्यात आपण, त्या एक्सपेरिमेंटवरतीच हा राईट हँड रूल आहे. आपण लगेच एक्सप्लेन करू शकतो कसं. बघा, इफ द फर्स्ट 3 फिंगर्स ऑफ द राईट हँड आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. लिहिताना कसं लिहायचं हे नंतर यातून बघून तुम्ही लिहू शकता, एवढं काही नाही. ठीक आहे. राईट हँडचे पहिले 3 फिंगर्स जे आहेत ते म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे. इफ 4 फिंगर दॅट इज द इंडेक्स फिंगर शोईंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे कसली डायरेक्शन दाखवत आहे? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवत आहे. मॅग्नेटिक फील्ड. थंब शोईंग द डायरेक्शन ऑफ मोशन. थंब शोईंग द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. मोशन ऑफ कंडक्टर. देन हा त्याचा आउटपुट आहे. बघा, याला मी स्टार मार्क करतो. मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. कसला दाखवतो तो? त्याच्यामध्ये जो करंट तयार होणार आहे त्याची डायरेक्शन हे मिडल फिंगर दाखवणार आहे राईट हँडचा. म्हणजे बघा, हे दोघं, हे बघा, इफ देनचा पार्ट असतो. इफ देन पहिले कंडिशन आहे इफ. इफ कंडिशन काय? हे दोघं असतील. इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्ड दाखवतो. लेफ्ट हँड रूलमध्ये पण इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्ड दाखवत होता बरं का, जे कॉमन आहे ते. इकडे थंब कसली डायरेक्शन दाखवतोय? मोशन ऑफ कंडक्टर. कंडक्टरची मोशन. तर देन हे असलं तर देन मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. तयार झालेला करंट. करंट नाही म्हणायचं, फक्त इंड्यूस्ड करंट. त्याची खासियत आहे की असं असलं तर करंट तयार होणार आहे. करंट तिथं नुसता असणार नाही, तर करंट तयार होणार आहे आणि त्याची ती डायरेक्शन आहे. आलं लक्षात? मग इथं त्यांनी इथं दाखवलेलं आहे, हे बघा, stretch thumb, index finger, middle finger such a way will be perpendicular to each other. In this position, thumb indicates the direction of motion of the conductor, index finger direction of magnetic field, and the middle finger shows the direction of induced current. हा लॉ आहे इतका त्याचा. ठीक आहे. इथून ते इथपर्यंत तुम्ही मार्क करू शकता. वरचं काही लिहायची गरज नाही आहे. डायग्राम कोणती काढणार? फक्त ही काढा. ऐका, फक्त ही डायग्राम काढायची. हे तर दाखवण्यासाठी फक्त. हे व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे, याचं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. हे दाखवण्यासाठी होतं. मी फक्त याला डिलीट पण करतो. बरं, राहू द्या, काही फरक नाही पडत. बट लक्ष द्या, आणि तुम्हाला ही जरी वेगळी वाटत असेल मध्येच, तुम्ही अशी पण डायग्राम काढू शकतात. बघा इकडे, लक्ष द्या. इथं जसं दाखवलं आहे ना, हे बघा, हा एक व्हर्टिकल, नंतर एक इकडे असा बाहेर, आणि एक इकडे असा आतमध्ये इकडे. थंब, हा थंब आहे. ठीक आहे. हा काय आहे? इंडेक्स फिंगर. आणि हा काय आहे? मिडल फिंगर. आणि त्याचं काम काय ते सांगून द्यायचं. थंब कसलं डायरेक्शन दाखवतो? मग तिथं जे लिहिलंय ते लिहायचं, मोशन ऑफ. ठीक आहे. आता हे बघा, यांचं एक चुकीचं नाही म्हणता येणार, बट एक माहिती पाहिजे. वरती कोण आहे? थंब आहे. इकडे कोण आहे? इंडेक्स. मग ते ब्रॅकेटमध्ये लिहिणं गरजेचं आहे. आलं लक्षात? फिंगर कोणतं कोणतं ते लिहिणं गरजेचं आहे. आणि त्या फिंगरचं काम काय किंवा तो डायरेक्शन कसली दाखवतो ते तिथं लिहिणं गरजेचं आहे. मग इथं तुम्ही काय लिहिणार? मोशन ऑफ कंडक्टर. ठीक आहे. इंडेक्स फिंगर, त्याचं काम काय आहे? येस, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. जरा घाईत लिहितोय. आणि इथं मिडल फिंगर, डायरेक्शन ऑफ व्हॉट? इंड्यूस्ड करंट. ओके. ठीक आहे. अशी डायग्राम काढा आणि इथं दाखवून द्या वाटलंच तर. हे असे मग परपेंडिक्युलर आहे, व्हर्टिकल, हा असा. ठीक आहे. हा इकडून दाखवायला गेलं तर हा असा, हा असा, एकमेकांना परपेंडिक्युलर आहे असे दाखवून द्यायचे. ठीक आहे. चालेल. सो इट विल बी लाईक दिस. अशी काढा डायग्राम. याच्याऐवजी ही चांगली राहील. आणि हा फ्लेमिंग्स राईट हँड रूल दाखवून तिथं लिहून टाकायचं. कळालं? ठीक आहे. हा एक पार्ट झाला फ्लेमिंगचा. त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला बघायचं आहे
अल्टरनेटिंग ए सी अँड डायरेक्ट करंट. तुला डायग्राम तर पहिल्या दोन काढायच्याच आहेत वरच्या, त्याच्यामध्ये काय काय ते आपल्याला बघूया सगळं. ठीक आहे, एक एक पार्ट आपण बघूया. एक एक टर्म बघू एक्झॅक्टली काय याच्यामध्ये. बघा, अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट नावात आहे, अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. पहिले मी तुम्हाला डायग्रामॅटिकली ना थोडंसं रिप्रेझेंटेशन दाखवतो त्याचं ब्लॅकबोर्डवर. मग आपण परत इकडे येऊया, त्यांना नक्की काय म्हणायचं आहे त्याच्यासाठी. ठीक आहे, बघा हे बघा, करंटचे दोन टाईप सांगितलेत त्यांनी. एक आहे अल्टरनेटिंग करंट आणि एक आहे डायरेक्ट करंट. आपल्या घरात जो याला DC म्हणतात आणि याला म्हणतात AC, अल्टरनेटिंग करंट, डायरेक्ट करंट. ठीक आहे, आपल्या घरात जो येतो तो अल्टरनेटिंग करंट आहे. तर सरळ बसा बरं, तर ताट बसा असे. ठीक आहे, तो दरवाजा बंद करे बाळा. बघा, अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय माहिती का, ज्याची व्हॅल्यू अल्टर होतीये, चेंज होतीये. काय असे पॉइंट्स काढतो मी समजायला. इकडे एक त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू, इकडे मिनिमम, इकडे मॅक्झिमम. बघा त्यामध्ये काय आहे, ची व्हॅल्यू हा आहे AC करंट, असं इथं वरती AC लिहिता. ही त्याची मॅग्निट्यूड आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू असते त्याची. समजा करंट आपण I मॅक्स लिहितो, हा मिनिमम आहे, खाली त्याची ही मिनिमम आहे मायनस, आणि ह्यामध्ये 0 आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, करंट पहिले वाढत 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 जाणार, मॅक्झिमम होणार. ठीक आहे, याला आपण समजा पॉझिटिव्ह सायकल म्हणतो. कोणती सायकल? पॉझिटिव्ह सायकल. असा वाढत वाढत जाणार इथपर्यंत, मॅक्झिमम होणार. करंट नंतर परत मिनिमम, कमी 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 होणार, आणि तो कुठे जाणार? 0ला जाणार. त्याच्यानंतर तो रिव्हर्स होणार. रिव्हर्स म्हणजे परत करंट वाढतोय पण उलट्या डायरेक्शनने, परत वाढतोय करंट उलट्या डायरेक्शनने, आणि इथं काय लिहितो आपण? तो निगेटिव्ह. ठीक आहे, तो निगेटिव्ह मिनिममला जाणार. इकडं पॉझिटिव्ह मॅक्झिमम, निगेटिव्ह. इथून परत तो 0कडे जातो, 0 होतो, आणि इकडून परत वाढत जातो, आणि वाढत जाताना इथं मॅक्झिमम परत खाली येतो. अशी ती सायकल चालते, जी अल्टरनेटिंग आहे. अल्टर होती, चेंज होते. एकदा पॉझिटिव्ह, एकदा निगेटिव्ह, एकदा पॉझिटिव्ह, एकदा निगेटिव्ह. आलं लक्षात? दॅट इज अल्टरनेटिंग करंट. आपल्या घरात जो येतो तो हा आहे, जो स्विचेसला आहे सगळीकडे. ठीक आहे, एक आहे डायरेक्ट करंट. डायरेक्ट करंट कसं आहे बघा, डायरेक्ट करंट कसा असतो माहिती का? इट्स लाईक अ सिंगल व्हॅल्यू. हा DC करंट आहे. DC करंट समजा मी इथं लिहिला +5 व्होल्ट. तो 0ला पहिली गोष्ट कधी येत? त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. व्होल्टेजची काय आहे? कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे त्याची. कळालं? यात काय अडचण आहे? ठीक आहे, दॅट इज द डायरेक्ट करंट. याला काय म्हणतो आपण? ही चेंज होतीये, ही चेंज होत. त्यांनी बुकमध्ये काढताना एकत्रित दोन्ही दाखवले. आता याची फिगर कशी असते इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो. बुकमध्ये जशी काढली ती लगेच दाखवूनच देतो. बॅटरी आहे, रेजिस्टन्स आहे. अल्टरनेटिंग करंट हे बघा, लक्ष द्या. अशी इथे एक बॅटरी दाखवली आहे, इकडे एक रेजिस्टन्स आहे. हे बघा, असं बॅटरी दाखवली म्हणजे ती डायरेक्ट करंटची. कोणत्या करंटची आहे? करंट हे बघा, इकडून चाललाय आणि इकडून बाहेर पडतोय. दिस इज आयची डायरेक्शन आहे.
हा रेझिस्टन्स आहे, काहीतरी रेझिस्टन्स पाहिजे. ही झाली याची डायग्राम. नाही नाही याची नाही, ही अल्टरनेटिंगची ना. एक मिनिट हां. अल्टरनेटिंगसाठी इथं असा सर्कल असतो बरं का, अल्टरनेटिंगसाठी. आणि इथं अशी साईन असते बघा, ही जशी साईन आली ना तशी साईन इथं काढायची. याला इथं लिहायचं AC. काय लिहायचं? AC व्होल्टेज. याची खासियत काय असते? करंटची डायरेक्शन बोथ आहे. बोथ म्हणजे कसं? हे बघा इकडे आहे ना, मी हे रफ करतो जरा. हां, ॲरोला जरा रफ करतो. बघा, समजा करंट इकडून इकडे आहे, तर हा इकडून इकडे, हां असा चालला आहे. नंतरचं मी डॉटेडने दाखवतो. समजा पुढच्या सायकलला हे पॉझिटिव्ह झालं, नेक्स्ट निगेटिव्ह सायकलला काय होईल? हा करंट इकडून असा राहील आणि हा करंट इकडून असा राहील. आलं लक्षात? समजलं? ही त्याची ही डायग्राम झाली. ओके. मग नेक्स्ट निगेटिव्ह सायकलला करंट इकडून जाणार, हा इकडून जा. पुढच्या पॉझिटिव्ह परत करंट इकडून, हा इकडून. त्याच्या पुढच्या याला हा इकडून, हा इकडून. समजलं? ओके. अल्टर होतोय करंट. तसं इकडं नाही. इकडं डायग्राम कशी येणार? सिमिलर दाखवू आपण, फक्त फरक काय आहे? इट्स अ युनिडायरेक्शनल. कोणता डायरेक्शनल? DC इज युनिडायरेक्शनल. करंटची डायरेक्शन फिक्स आहे, एकच. दोन्ही डायरेक्शनला तो जात एकच डायरेक्शनला. इथे दोन्ही डायरेक्शन आहे, तिकडे एकच डायरेक्शन आहे सर्किटमध्ये. हा त्यातला बेसिक मेन डिफरन्स आहे. तर आपण आपल्या बुककडे जाऊ, लक्ष द्या. बघा इथे काय होत आहे बघा. So far we have learned about the non-oscillatory current flowing in one direction in a circuit from cell to cell. Such as current is called direct current, as against the current changing in the magnitude and direction equal interval of time, which is called alternating current. हा पूर्ण पॅरेग्राफ तुम्हाला इम्पॉर्टंटच आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये काय आहे, त्यांनी डायरेक्ट करंट काय, याच्या आधी आपण डायरेक्ट करंट बघितला आहे, ठीक आहे, की वन डायरेक्शनला असतो, एकाच डायरेक्शनला असतो, तो डायरेक्ट करंट आहे. ठीक आहे. अगेन्स्ट करंट चेंजिंग इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. मॅग्नेट्यूड म्हणजे व्हॅल्यू पण चेंज होते बघा. याच्यामध्ये हा DC आहे. हा DCमध्ये काय व्हॅल्यू चेंज होत नाही आहे. अल्टरनेटिंग करंटमध्ये व्हॅल्यू वाढत चालली आहे, कमी होते, 0 होते आणि चेंज पण होते, डायरेक्शन पण चेंज होते. म्हणजे बघा, करंट चेंजिंग इट्स मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. मॅग्नेट्यूड म्हणजे व्हॅल्यू चेंज होते, डायरेक्शन आफ्टर इक्वल इंटरवल ऑफ टाईम, प्रत्येक टाईम नंतर. इट्स कॉल्ड अल्टरनेटिंग करंट. म्हणजे अल्टरनेटिंग करंटची डेफिनेशन झाली. डायरेक्ट करंटची त्याच्यावरची. आलं लक्षात? त्या दोघांच्या डेफिनेशन एक प्रकारे दिल्या आहेत त्यांनी, डायरेक्ट करंटची आणि अल्टरनेटिंग करंटची. अ डायरेक्ट करंट इज इंक्रीज, कॅन बी स्टेबल और कॅन बी रिड्यूस ऑल्सो, बट इट इज नॉट ऑसिलेटरी. डायरेक्ट करंट कसा आहे, एकतर तो वाढू शकतो किंवा कमी, पण तो एकच राहणार. समजा 1ला ठेवला तर 1च इथे. ठीक आहे. आता ही बघा, ही हा 1 आहे. तो कमी किंवा जास्त ठेवू शकतो, पण त्याची व्हॅल्यू त्या इंटरवलनुसार, टाईमनुसार चेंज होणार. एक तर 0.5लाच ठेवा, नाही तर 1लाच ठेवा, नाही तर 1.5 किंवा 2, कशाला तरी ठेवलं का तो तेवढाच राहणार पुढे. नंतर चेंज होणार, कमी किंवा जास्त करता येईल पण सुरुवातीला, नंतर काय चेंज करायचं नाही. ठीक आहे. नॉट ऑसिलेटरी, तो ऑसिलेटरी नाही आहे, म्हणजे मध्येच असा होतो, असा होणार नाही. ठीक आहे. दिस इज नोन ॲज ग्राफिकली इन द फिगर. फिगरमध्ये दाखवलं आहे. अल्टरनेटिंग करंट इज ऑसिलेटरी. अल्टरनेटिंग करंट ऑसिलेटरी आहे. ऑसिलेटरी म्हणजे वर खाली, याला ऑसिलेटरी म्हणतो आपण. ठीक आहे. ॲज शोन इन द फिगर. इट इन्क्रीज टू द मॅक्झिमम, तो मॅक्झिममपर्यंत जातो. देन रिड्यूस टू 0, परत तो 0ला येतो. अँड इन्क्रीजेस टू मॅक्झिमम इन अदर डायरेक्शन, तो दुसऱ्या डायरेक्शनला मॅक्झिमम जातो. ठीक आहे. हा काय झाला त्याचा, जे मी मगाशी सांगितलं होतं, हे त्याचं इथपर्यंतचं एक्सप्लेनेशन. म्हणजे वरती DC ACची डेफिनेशन, DC काय नक्की ऑसिलेटरी नाही येतो आणि AC ऑसिलेटरी आहे, तो कसा येते याच्यामध्ये आपण सांगितलं. एवढंच लिहायचं आणि हे 2 डायग्राम लागतील तुम्हाला. आलं लक्षात? मार्क करून घ्या. ठीक आहे. मार्क केलं असेल तुम्ही. अजून काही इम्पॉर्टंट पॉईंट असेल तर मी सांगतो याच्यात. हां, त्याच्यामध्ये एक गोष्ट फक्त तुम्ही मेन्शन करायची, जी ऑलरेडी बाय डिफॉल्ट असतेच, बट तरी ऑसिलेशन ऑफ द अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंटचं ऑसिलेशन कसं आहे, इन सायनुसॉइडल मॅनर. सायनुसॉइडल मॅनर म्हणजे याला साईन वेव्ह म्हणतात. कोणती वेव्ह?
हे बघा हे जे अशी जी मोशन आहे ना याची, हे बघा ही, त्याला सायनोसॉइडल मॅनर म्हणतो. कोणतं? सायनोसॉइडल मॅनर. आणि त्याचा सिम्बॉल पण तसाच आहे बघा, असा दाखवला आहे सिम्बॉल, असा सिम्बॉल येतो. आपण डायग्राममध्ये मगाशी फिगरमध्ये पण दाखवलं होतं, असा सिम्बॉल आहे. ठीक आहे, ओके. तो पॉईंट. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो काय आहे, लक्ष द्या. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा जो तुम्ही लिहायलाच पाहिजे, डायरेक्ट करंट फ्लोज इन वन डायरेक्शन. तो एका डायरेक्शनला जातो. बट द अल्टरनेटिंग करंट फ्लोज इन पिरियोडिक मॅनर. तो पिरियोडिक मॅनरने इन वन सायकल इन फॉरवर्ड डायरेक्शन अँड रिव्हर्स डायरेक्शन. एका सायकलमध्ये तो फॉरवर्डला जातो आणि रिव्हर्सला पण जात असतो. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, हे लिहिणं तुम्ही गरजेचंच आहे. ठीक आहे, तर याला या पॉईंटला पण मार्क करून ठेवा. ठीक आहे, तर हे वरचे 2 काढले तरी चालतील, ह्या डायग्रामची तशी गरज नाही आहे. तुम्हाला समजलं आहे मगाचा पार्ट? ठीक आहे, ओके. सो दिस इज ऑल अबाउट द AC अँड DC. हा एक पार्ट झाला. तर एवढं जे सांगितलं तेवढं लिहून काढा, मग पुढचा पॉईंट मी सांगतो तुम्हाला, लिहून घ्या.